नमस्कार मंडळी, कसं काय? आजकाल आपण सोशल मीडियावर खूप स्किन केअर बद्दलचे टिप्स बघत असतो. त्याच्यामध्ये कुणी सांगतात की रोज स्क्रब करा, स्किन छान राहणार. कुणी सांगतात की महागडे प्रोडक्ट्स असणार तरच तुमची स्किन छान असणार. पण हे सगळे खरं आहे की खोटं? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्किन केअर बद्दलचे 10 असे सगळ्यात मोठे मिथ आणि त्या मागचं सायंटिफिक फॅक्ट सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण मी व्हिडिओच्या आखरीला सांगणार आहे काही बोनस टिप ज्या तुमच्या स्किनसाठी खूप उपयोगी पडतील. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो मिथ नंबर 1 आहे, महागडे प्रोडक्ट्स म्हणजे चांगले प्रोडक्ट. सो हे पूर्णपणे चुकीचं आहे. महाग प्रोडक्ट असले की ते नेहमी चांगले असते असं नसतं. त्याच्यामध्ये काही मेन इन्ग्रेडियंट्स असतात जे इम्पॉर्टंट आहेत. सिनेमाइड आणि विटॅमिन सी, हायलोरोनिक ॲसिड आणि सॅलिसिलिक ॲसिड. आणि असं नसतं की कमी प्राईस आहे तर हे प्रोडक्ट खराब आहेत, आणि ब्रँड आहे तर हे ब्रँड चांगलं आहे असं. सो मिथ नंबर 2 आहे की ऑइली स्किन असेल तर मॉइश्चरायझरची गरज नसते. पण हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे सगळ्यांचा. तेल निघत आहे याचा अर्थ असं नाही की तुमची स्किन हायड्रेट आहे. सो हायड्रेट ठेवासाठी तुम्हाला मॉइश्चरायझर लावाच लागणार. जेल बेस्ड मॉइश्चरायझर लावू शकता किंवा ऑइल फ्री किंवा लाईट वेट मॉइश्चरायझर लावा. त्याच्याने तुमची स्किन हायड्रेट राहणार. आणि जर नाही लावले, पूर्णपणे स्किप करा, आणखी जास्त ऑइल प्रोड्यूस होणार. सो स्किप नका करू ही गोष्ट. मिथ नंबर 3 आहे, पिंपल्स घाणेमुळे होतात. सो पिंपल्स होण्याचे अनेक कारणं आहेत. त्याच्यामधले आहेत हार्मोनल्स इम्बॅलेन्स किंवा एक्सेस ऑइल किंवा जेनेटिक असू शकतात किंवा स्ट्रेस, पूर स्लीप. सो असं नाही की तुमचं चेहरा घाण आहे, धूळ आहे तर त्याच्यामुळे तुमचं पिंपल येतात तुम्हाला, असं नसतं. सो मिथ नंबर 4 आहे, चेहरा जास्त वेळ धुतल्याने पिंपल्स कमी होतात. सो उलटं नुकसान आहे याचं तुम्हाला. कारण जर तुम्ही दिवसातून 5-6 वेळा फेसवॉश करणार तर तुमची स्किन बॅरियर खराब होऊ शकते. सो दिवसातून 2दा फेसवॉश इनफ आहे, सकाळला आणि सायंकाळला. मिथ नंबर 5 आहे, नॅचरल म्हणजे नेहमी सेफ असते. सो हे पण पूर्णपणे चुकीचं आहे. नॅचरल गोष्टी नेहमी सुरक्षित नसतात. जसं की निंबू, बेकिंग सोडा, टूथपेस्ट हे असे प्रोडक्ट्स सॉरी हे असे जेव्हा होम रेमेडीज तुम्ही तुमच्या स्किनवर ट्राय करता, त्याच्यामुळे तुमची स्किन इरिटेट होऊ शकते किंवा डार्क स्पॉट होऊ शकतात किंवा काही ॲलर्जी होऊ शकते. सो DIY ट्राय करायच्या अगोदर नेहमी विचार करा. मिथ नंबर 6 आहे की सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच लावायची असते. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण ढगाळ वातावरण असलं तरी पण UV रेज पृथ्वीपर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे तुम्ही समर असो, विंटर असो किंवा मॉन्सून असो, ऑल सीझन तुम्ही सनस्क्रीन लावा, स्किप नका करू. आणि SPF 30 किंवा त्यापेक्षा तुम्ही जास्तही लावू शकता, पण लावा. आणि मिथ नंबर 7 आहे, ब्लॅक हेड्स कायमचे जातात. सो हे पूर्णपणे चुकीचं आहे. ब्लॅक हेड्स कायमचे कधीच जात नाही. त्यासाठी तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड, जेंटल एक्सफोलिएशन आणि नियमितपणे क्लिन्झिंग करावं लागेल. त्याच्याने काही वेळासाठी तुमचे ब्लॅक हेड्स जाऊ शकतात, पण परमनंट सोल्युशन नाही आहे याच्यावर. मिथ नंबर 8 आहे, रोज स्क्रब करा. सो नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्ही रोज स्क्रब कराल तर तुम्हाला रेडनेस होऊ शकते, सेन्सिटिव्हिटी होऊ शकते, ड्राय स्किन होऊ शकते, तुमचे स्किन बॅरियर खराब होऊ शकते. आठवड्यातून 1 किंवा 2दा जेंटल एक्सफोलिएशन पुरेसा असतो. मिथ नंबर 9 आहे, भरपूर पाणी पिल्याने स्किन ग्लो करते. सो तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे, पण नुसतं पाणी पिल्याने स्किन ग्लो करत नाही. त्यासाठी हेल्दी डाएट, स्किन केअर, स्लीप आणि सन प्रोटेक्शन हे सगळे पण महत्त्वाचे आहेत. तेव्हा तुमच्या स्किनवर ग्लो दिसणार. आणि नंबर 10 आहे आणि लास्ट आहे, जो की डार्क स्पॉट रात्रीतून जाऊ शकतात. सो हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं कोणतीही क्रीम किंवा सिरम नाही आहे की तुमचं रात्रीतून पूर्ण डार्क स्पॉट गायब करून टाकणार. तुमच्या स्किनमध्ये त्याचं रिझल्ट दिसायला कमीत कमी 6 ते 12 आठवडे लागू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतात. आणि याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाचं पार्ट आहे. काही बोनस टिप देते आता. सो स्किन टाईप ओळखा आणि प्रोडक्ट्स घ्या. पॅच टेस्ट करा आणि एक्सपायरी प्रोडक्ट्स तर यूज करूच नका.
आणि पिलो कवर्स हप्त्याला चेंज करत राहा. पुरेशी झोप घ्या आणि स्ट्रेस तर खूप कमी घ्या. माझे ऐकाल तर घ्याच नको स्ट्रेस. आणि हेल्दी डाएट चालू करा. आणखी एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा नेहमीच, की सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असते असं नसतं. आणि काही प्रोडक्ट्स यूज करायच्या अगोदर तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट्स घ्या. तुमच्या स्किननुसार तुमचं स्किन केअर रूटीन नियमित ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला यामधलं कोणतं असं मिथ आहे जे तुम्ही खरं समजत होते आजपर्यंत. आणि इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.